करवीर निवासनी श्री अंबाबाईचा नगर प्रदक्षिणा सोहळा रात्री 9:30 वाजता भरला। फुलांच्या आकर्षक सजावटीने सजलेल्या श्री अंबाबाईच्या वाहनाचं पूजन खासदार धनंजय महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडी यांनी केलं। पावसातही भक्तांचा उत्साह अपूर्व होता। आमदार राजेश क्षीरसागर यांचं काहीतरी काम राहिलं असावं, म्हणूनच ते अधिकाऱ्यांच्या वर हक्कभंग आणतो म्हणत असतील, अशी शंका विधान परिषदेतील काँग्रेस गटनेते तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलंय। नुसते इशारे देण्यात काही उपयोग नाही, तर त्यांनी लगेचच हक्कभंग आणावा आणि तो कोणत्या कारणासाठी आणत आहेत हे जनतेसमोर स्पष्ट करावं, असं त्यांनी आवाहन केलंय। करवीर निवासने श्री अंबाबाई दर्शनासाठी 9 दिवसात 15,94,490 भाविकांनी दर्शन घेतलं। गत वर्षीपेक्षा तब्बल 5 लाखांनी कमी भाविक यावेळी उपस्थित राहिले। सातत्याने पाऊस आणि विदर्भ, मराठवाडा, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये पुरामुळे रस्ते बंद झाले आणि नागरिकांचं मोठं नुकसान झालं। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामुळे गर्दी वाढण्याची अपेक्षा होती, पण यंदा ती कमी राहिली। कोल्हापूरच्या ऐतिहासिक नगरखान्यास 191 वर्ष पूर्ण झाल्याचं शाही दसरा महोत्सवांतर्गत कोल्हापूरची शौर्यगाथा कार्यक्रमात साजरे करण्यात आले। भवानी मंडप कमानीस तांब्याच्या कलसाचं मंगलतोरण शाहू महाराज छत्रपती आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बांधलं। टीएटी उत्तीर्णतेची सक्ती रद्द करण्याच्या मागणीसाठी 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 वाजता दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा निघणार आहे। या मोर्चात विविध शिक्षक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आमदार प्राध्यापक जयंत आसगावकर यांनी दिली। इचलकरंजी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं। महात्मा गांधी यांनी जगाला सत्य, अहिंसा व स्वच्छतेचा संदेश दिला, तर लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान या घोषणेद्वारे देशाच्या प्रगतीचा पाया मजबूत केला। या दोन्ही महान नेत्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणं हीच खरी आदरांजली असल्याचं आमदार साहेबांनी यावेळी सांगितलं। शाही महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील तारा न्यूजच्या रिपोर्टर दीपाली भालेराव यांनी केलेला आगळावेगळा उपक्रम चर्चेचा विषय ठरलाय। आई अंबाबाईच्या प्रतिकृतीचं रूप धारण करून त्यांनी नागरिकांसमोर उपस्थिती लावली। पारंपरिक वेशभूषेत त्यांनी साज शृंगारात साकारलेलं हे रूप पाहून उपस्थितांनी दीपाली भालेराव यांचं मनापासून कौतुक केलं। सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात पिकणारी फळं व भाजीपाला कमी खर्चात आणि जलद मुंबई व दिल्ली बाजारपेठेत पोहोचवण्यासाठी मिरज रेल्वे मार्गावर स्वतंत्र वाहतुकीचा डबा जोडण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय। प्राथमिक चर्चेत रेल्वे प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला असून अहवाल लवकरच तयार होणार आहे। शेतकऱ्यांचा विश्वास आहे की रेल्वे वाहतूक स्वस्त असल्यामुळे त्यांना याचा मोठा फायदा होईल। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।